मैत्रिणींनो, मिशोवरून मी हे काही ऑर्गनायझर मागवलेले आहेत, तर ह्याचा रिव्ह्यू आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे. कपाट ऑर्गनाईज करण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला काही ऑर्गनायझरची गरज पडते. तर तुम्हालासुद्धा जर हे ऑर्गनायझर मागवायचे असतील किंवा ह्याची क्वालिटी कशी आहे, किंमत काय आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला, सगळ्यात आधी हे पहिलं ऑर्गनायझर दाखवते. यामध्ये हे 6 प्रकारचे ऑर्गनायझर आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. प्रत्येकी 2-2 बॉक्स आहेत. सगळ्यात आधी हा मोठा बॉक्स जो ओपन केल्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने खालच्या बाजूला हे कार्डबोर्ड शीट दिलेलं असतं, तर ते अशा पद्धतीने ठेवायचं. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्ट ऑर्गनाईज करू शकतो किंवा जे आपले सलवार असतात, लेगिन्स असतात, ह्या पद्धतीने छोट्या ज्या घड्या होणाऱ्या वस्तू असतात ना, ते आपण याच्यामध्ये ऑर्गनाईज करू शकतो. तर इथे मी ह्या पद्धतीने टी-शर्ट ऑर्गनाईज करून घेतलेले आहेत. त्यामध्येच हा दुसरा जो बॉक्स आहे, जो तुम्हाला मगाशी मोठा बॉक्स दाखवला, तर ते सुद्धा 2 बॉक्सेस आहेत. हा जो थोडा मध्यम आकाराचा बॉक्स आहे, ते सुद्धा 2 आहेत. आणि हा आहे सगळ्यात छोटा बॉक्स. हे सगळे बॉक्स असे ओपन करायचे आणि त्याच्यामध्ये जे कार्डबोर्ड शीट दिलेलं आहे ते सगळ्यात खाली तळाला ठेवायचं, म्हणजे हे बॉक्स असे व्यवस्थित राहतात. आणि हे पहा, अशा प्रकारे हे 6 बॉक्सेस आहेत. हा जो सगळ्यात छोटा बॉक्स आहे, हा मी इथे परफ्यूमच्या बॉटल्स वगैरे ठेवायला वापरलेला आहे, जो आपण आपले इतर काही जे छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या ठेवायला वापरू शकतो. त्यानंतर हा जो थोडा मध्यम आकाराचा बॉक्स आहे, जो आयताकृती आहे, तर त्यामध्ये इथे मी इनर्स वगैरे ठेवायला हा बॉक्स वापरलेला आहे. तर याच्यातसुद्धा ओढण्या ठेवू शकतो, आपले जे रुमाल्स असतात ते ठेवू शकतो. आता जे पुढचं ऑर्गनायझर आहे ते सुद्धा खूप उपयोगी असं आहे. हे जे सगळे ऑर्गनायझर मी मागवले होते, यांची क्वालिटी खरंच खूप चांगली होती. अगदी प्रामाणिक रिव्ह्यू तुम्हाला देते, तर क्वालिटी खरंच चांगली होती. जर तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही हमखास हे मागवू शकतात. तर हे पहा, हे जे ऑर्गनायझर आहे यामध्ये सुद्धा हे 3 बॉक्सेस मिळतात. तर हे ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने दिसतात. जे आपण खास करून शर्ट असतात, तर शर्ट ठेवण्यासाठी किंवा पॅन्ट्स असतात, जीन्स पॅन्ट असेल किंवा ट्राउझर्स असतील, तर हे ऑर्गनाईज करण्यासाठी हे बॉक्सेस वापरू शकतो. हे बॉक्सेससुद्धा ओपन केल्यानंतर खाली असं हे कार्डबोर्ड किंवा कार्डशीटचं अशा पद्धतीने एक शीट येतं, तर ते खाली तळाला ठेवायचं, म्हणजे हा बॉक्स व्यवस्थित ताठ असा राहतो. आणि इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे ऑर्गनाईज करू शकतो. या बॉक्सचा जो महत्त्वाचा फायदा असा आहे की हे पहा, पुढून अशा पद्धतीने एक चौकोन दिलेला आहे, ज्याच्यातून आपल्याला अगदी खालचा शर्ट किंवा खालचा कपडा जरी काढायचा असेल तर तो ह्या पद्धतीने आपण इथून काढू शकतो. तर हे पहा, मी जसे इथे हे शर्ट ऑर्गनाईज करून घेतले आणि हा खालचा शर्ट मला काढायचा होता, तरीसुद्धा वरचे जे शर्ट आहे त्याची घडी न विस्कटता आपण खालचा शर्ट काढू शकतो. तर अशा प्रकारे हे जे ऑर्गनायझर आहे याच्या किमतीसुद्धा खूप काही जास्त नाही आहेत. जर तुम्हाला मागवायचे असतील तर मागवू शकता. आता पुढचं जे ऑर्गनायझर आहे ते आहे हे ओपन करून दाखवते तुम्हाला. बऱ्याचदा आपल्याकडे काय असतं की कपाटाला जो सगळ्यात वरचा जो सेक्शन असतो, हँगरसाठी खास करून दिलेला असतो, पण त्यामध्ये एवढी जागा शिल्लक असते, पण तरीसुद्धा आपण व्यवस्थित त्यात कपडे म्हणा किंवा काही वस्तू ऑर्गनाईज करू शकत नाही. तर अशा वेळी हे ऑर्गनायझर खरंच उपयोगी येतं. हे ऑर्गनायझर अशा पद्धतीने वरती जो रॉड असतो त्याला अडकवायचं आणि त्यानंतर हे जे 4-5 खाते आहेत यामध्ये तुम्हाला हव्या त्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात. जसं की मी इथे काही सॉक्स वगैरे ठेवले, टोप्या ठेवलेल्या आहेत. काही जो छोटा मोठा सामान असतो जो आपल्याला कपाटात ठेवायचा असतो, तर तो सुद्धा ह्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेला आहे. आणि हे जे तुम्हाला मी मगाशी 6 ऑर्गनायझर दाखवले त्यामध्ये रोज वापरायचे जे कपडे आहेत ते ठेवलेले आहे, डेली यूजचे कपडे. आणि हे जे मोठे ऑर्गनायझर आहे त्यामध्ये शर्ट आणि ट्राउझर्स वगैरे ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे हे काही ऑर्गनायझर वापरून आपण आपलं जे कपाट आहे ते अगदी कमी मेहनतीत व्यवस्थित लावू शकतो. तर मग जर तुम्हाला हे ऑर्गनायझर मागवायचे असतील तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तर तुम्ही तिकडून हे ऑर्गनायझर मागवू शकतात. मिशोवरून मागवलेले आहे आणि अगदी स्वस्तात मस्त असे ऑर्गनायझर आहेत. चला मग, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेलच अशी अपेक्षा करते. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे बाकी लोकांपर्यंतसुद्धा हे जे ऑर्गनायझर्स आहेत किंवा बाकी लोकांनासुद्धा ह्याची मदत होईल. तर मग चला, पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.